नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार, पद स्वीकारण्यास होकार। राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्त्वाची बैठक। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार सक्रिय, दूषित झालेल्या नीरा नदीची केली पाहणी। अजित पवार एनसीपी एकीकरणासाठी सकारात्मक होते, जयंत पाटील यांचा मोठा दावा। आणि दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे, विकासरूपी फुलांच्या बागेत राख सावडण्याची वेळ येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, रोहित पवार यांची भावनिक पोस्ट। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात विकासाची नवी आशा पल्लवित केली होती। पालकमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी रेल्वे, विमानतळ, CCIT सहकार भवन, जिल्हा क्रीडा संकुल, सिल्क पार्क, रुग्णालयांसाठी नवी इमारत व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती व बांधकाम, अंगणवाड्यांसाठी निधी, स्मशानभूमी विकास, ग्रामीण रस्त्यांचे मजबूतीकरण व दुरुस्ती, नर्सिंग कॉलेज, वसतिगृहे, फसवणूक झालेल्या ठेवीदारांसाठी मदत, कंकालेश्वर मंदिर, नाट्यगृह आदींसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला होता। त्यांच्या या विकास कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आज दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी आंदोलनकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमीने अजितदादांवर प्रेम करणाऱ्या बीडकरांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आज दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी भवन बीड येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाले होते। यावेळी ते म्हणाले की अजितदादा हे केवळ नेते नव्हते, तर हजारो कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते। राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले। कठोर शिस्त, कामाला सर्वोच्च प्राधान्य, पारदर्शकता आणि स्वच्छतेची जाणीव हे त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये होती। सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा, आत्मविश्वास देणारा नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील। त्यांच्या अकाली जाण्याने बीड जिल्ह्याने एक सक्षम नेतृत्व गमावले असून ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही असे म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते। आणि आता बातमी इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपीवर आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने यावर्षी अत्यंत कडक नियमावली तयार केली असून यावर्षी प्रत्येक परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत। इयत्ता 10वीची दिनांक 20 फेब्रुवारीपासून तर इयत्ता 12वीची दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून परीक्षेला सुरुवात होणार आहे। गेल्या वर्षी राज्यभरात अनेक परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळाट आढळून आला होता। ज्या परीक्षा केंद्रांवर कॉप्या निदर्शनास आल्या ते परीक्षा केंद्र यावर्षी रद्द करण्यात आले आहेत। तर यावर्षी होऊ घातलेल्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने अत्यंत कडक अशी नियमावली तयार केली आहे। प्रत्येक परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे हे बंधनकारक करण्यात आले आहेत। इयत्ता 12वीच्या परीक्षेला दिनांक 10 फेब्रुवारीपासून तर इयत्ता 10वीच्या परीक्षेला दिनांक 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार आहे। बीड जिल्ह्यात इयत्ता 10वीचे 43,068 तर इयत्ता 12वीचे 45,287 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। यावर्षी विशेष करून ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे। आणि आता बातमी अल्पवयीन मुलाच्या अपहरणाची। पुणे जिल्ह्यातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मूळचा बीडच्या माजलगावचा रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून फिर्यादी वडिलांच्या तक्रारीनुसार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता रितेश रमेश चांदणे वय 14 वर्ष हा अल्पवयीन मुलगा घरासमोरून अचानक बेपत्ता झाला आहे। मुलगा घरात, नातेवाईकांकडे किंवा ओळखीच्या ठिकाणी कुठेही न आढळून आल्याने कुटुंबियांनी जांभेगाव परिसर संपूर्ण पिंजून काढला। नरेगाव, संत तुकाराम कारखाना, तळेगाव दाभाडे, देहू रोड, आकुर्डी, निगडी, काळेवाडी, पिंपरी चिंचवड, डांगे चौक, आळंदी, भोसरी, पुणे रेल्वे स्टेशन अशा विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही।
त्यामुळे अज्ञात व्यक्तीने मुलाला फूस लावून अथवा जबरदस्तीने पळवून नेल्याचा गंभीर संशय व्यक्त करत कुटुंबियांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता FIR क्रमांक 46/2026 वडिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास API RR पाटील मॅडम करत आहेत. पोलिसांकडून विविध ठिकाणचे CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध मोहीम राबवली जात आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलीस प्रशासनाकडून तातडीने तपास गतिमान करण्यात आला आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी परमेश्वर चांदणे, माजलगाव. आणि आता बातमी भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्याची. माजलगाव शहरातील इंदिरा नगर भागात गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी रात्री अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. आई आणि मुलाचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अंसाराम उद्धव भिशे या तरुणावर ढकलू नावाच्या व्यक्तीने "तू आमचे भांडण सोडवण्यास का आला?" असे म्हणत रागाच्या भरात अंसाराम याला चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना घडली. या जीवघेण्या हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंसाराम भिशे या तरुणाला तातडीने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. घटनेची माहिती माजलगाव शहरात पसरताच ग्रामीण रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेमुळे माजलगाव शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संतप्त झालेल्या जमावाला शांत करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. तर या घटनेत हल्लेखोर असलेला ढकलू नावाचा व्यक्ती देखील जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी परमेश्वर चांदणे, माजलगाव. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी अत्यंत दुर्दैवी असे दुःखद निधन झाले. त्या अनुषंगाने बीड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आज दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस उपस्थित राहून भाजपाचे युवा नेते डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी अजितदादांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळाही दिला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री शंकर देशमुख यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.